हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेतच राहा. तर तुम्ही बऱ्याच वेळा माझं किचन क्लिनिंग रूटीन पाहिलंच असेल आणि मी किचन कसं स्वच्छ ठेवते ते पाहिलंच असेल. पण आज त्यासोबतच मी माझ्या किचनच्या कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे माझं किचन नेहमीच इतकं स्वच्छ आणि प्रसन्न राहतं, त्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर किचनमध्ये जे काम असतं ना ते रोजच आपल्याला असतं आणि त्याच गोष्टींमुळे आपण कधी कधी कंटाळून सुद्धा जात असतो. पण काय करायचं ना, अशाच काही गोष्टी असतात ज्या आपण रोज आपल्या रोजच्या सवयीमध्ये जर लावून घेतल्या ना तर त्या गोष्टीची सवय असल्यामुळे ना आपलं किचन नेहमीच आणि स्वच्छ आणि प्रसन्न राहायला देखील मदत मिळते. तर काय होतं ना की सगळ्यात आधी बघा, मी दुपारचा टाईम झालेला आहेत आणि दुपारी आता 2 किंवा 3 वाजलेले होते. जेवण वगैरे करून झालेलं होतं आणि यावेळेस काय होतं ना, जास्तीत जास्त आळस आणि ना खूप म्हणजे कंटाळा येत असतो भांडे घासायचा किंवा किचन आवरायचा. तर बायकांना बरेच वेळा दुपारची म्हणजे अशा काही गोष्टी असतात की त्यांना झोपायला वगैरे आवडतं किंवा काहीतरी दुसरं काम करायला आवड असते किंवा किचनमध्ये ना आपल्याला काम करायला कंटाळा येत असतो. मग आपण काय करतो ना, ते काम तसंच ठेवतो. त्यामुळे तसं न करता ना आपण त्याच गोष्टीचं आहे ना उलट करायचं. आपण लगेचच आहे ना दुपारची भांडी, जेवणानंतरची जी भांडी असतात ना ती लगेचच धुवून टाकायची. म्हणजे काय होतं ना की संध्याकाळी जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो किंवा आपण जेव्हा घरामध्ये काही संध्याकाळची पूजा वगैरे करतो त्यावेळेस काय होतं ना की घरामध्ये या गोष्टी आपण ठेवल्या नाही पाहिजे आणि किचन अगदी आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे. कारण संध्याकाळची ही जी वेळ असते ना ती लक्ष्मी येण्याची असते आणि किचनमध्ये असा घाणेरडापणा असला तर आपल्या घरात कधीच लक्ष्मी येत नसते. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा संध्याकाळी स्वयंपाक करू ना त्यावेळेस मग आपल्याला प्रत्येक भांडे एक भांडं आपल्याला घासून घ्यावं लागतं आणि त्यामुळे अजूनच आपल्याला ते काम जड जातं. त्यामुळे मग काय करायचं ना, दुपारीच या गोष्टी किंवा रिकाम्या वेळेस या सवयी आपण नक्कीच लावल्या पाहिजे. तर सगळ्यात आधी बघा, हे जी भांडी होती तर मी घरामध्ये आता सगळं आवरून झालेलं होतं. तर मला सुद्धा कंटाळा आला होता पण मी कंटाळा न करता या गोष्टी लगेचच करायला घेते. तर आता बघा, सगळी बोलता बोलता इथे सगळी भांडी घासून घेतली. तर भांडे घासायचा टाईम ठरवला ना, प्रत्येक गोष्टीचा टाईम ठरवायचा की 5 ते 10 मिनिटात मला भांडे घासायचे म्हणजे घासायचेच आहेत. तर आपले भांडे नक्कीच घासून होतात. टायमर लावायचा, टायमरनुसार आपण काम केलं ना तर प्रत्येक गोष्टी लवकरात लवकर आटोपत जातात. बघा आता बोलता बोलता सगळी भांडी झाली आणि किचनमधलं जे आपलं जे माझं किचन काउंटर आहे ना ते मला क्लीन करायचं होतं. कारण आज आहे ना पूर्ण फोडणीचं ओतू गेलेलं होतं. गॅस थोडा खराब झालेला होता आणि दूधसुद्धा सांडलेलं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता किचन आणि गॅस दोन्ही घासून घेऊ. तर बघा, आता दुपारची वेळ होती तर अशा वेळेस आळस न करताना या गोष्टी आपण आत्ताच केल्या ना तर रात्री आपल्याला जेवणानंतर जास्त डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही. आणि रात्री कसं आहे ना, एकदा जेवण झालं ना तर झोपण्याच्या वेळेस आपल्याला हे काम होत नाही आणि मग आपण हे काम दुपारीच केलं पाहिजे. तर बघा, आता दुपारी मला या कामाला फक्त अर्धा तास लागतो आणि रात्री जे अर्धा तासाचं काम असतं त्याला 1 ताससुद्धा लागून जातो. त्यामुळे काय करायचं ना की दुपारी आपण जेव्हा निवांत असतो ना त्यावेळेस हे कामं करायला घ्यायची. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट पण येतो आणि या गोष्टी लवकर आपल्या आटोपल्यासुद्धा जातात. तर आता काय झालं ना की गॅसवरचं सगळं उचलून घेतलं. जे माझं रॅक होती किंवा जे ओट्यावरती जे काही सामान होतं ते सगळं खाली काढून घेतलं. म्हणजे कसं आहे ना, मला गॅस लवकरात लवकर डीप क्लीन करता येईल आणि पाणी जर सांडलं तर वस्तू खराब व्हायला नको म्हणून मग खाली घेतल्या आणि गॅस चांगला घासून घेतला. तर गॅस घासताना मी काय करते ना की तारीची घसणी नाही वापरत. मी दुसरी जी असते मॅटमध्ये ती घसणी वापरते आणि खाली ओटा घसण्यासाठी मी तारीची घसणी वापरते. कारण जे आपण सगळं सांडलेलं जे असतं ना त्याने काय होतं ना की ओटा चिकट थगट येतं आणि आपलं जर घरामध्ये बोरिंगचं पाणी असेल तर त्याने सुद्धा आपला ओटा असा व्हाईट पडायला लागतो. त्यामुळे काय करते ना की तारीची घसणी वापरते आणि मग छान असा गॅस सगळा घासून घेतला. सगळ्यात आधी गॅस घासून घेते आणि मग पाण्याने छान धुवून घेतला की तो साईडला सरकून मग ओटा छान डीप क्लिनिंग करायला घेते. तर ओट्यावर सुद्धा छान असं घासून वगैरे घेतलं. कानाकोपरा छान असा सगळा घासून घेतला आणि या गोष्टीला आपण म्हणतो की डीप क्लीन करायचं म्हणजे भरपूर टाईम जातो, तर तसं नसतं. तर आज अगदी माझं हे काम अर्धा तासात झालेलं होतं आणि एकदम म्हणजे पॉझिटिव्ह वेने जर आपण हे काम करायला घेतलं किंवा जर कंटाळा न करता हे काम करायला जर घेतलं ना तर आपलं किचन नेहमीच स्वच्छ राहायला
मदत होते. आणि बघा आता गॅस आणि इकडचा किचन काउंटर जो होता तो छान क्लिनिंग करून झालेला होता. गॅस एकीकडे सरकवून दिला. त्यानंतर बघा पुढचा जो रिकामा कॉर्नर आहे ना माझा गॅस ओट्याचा तो घासायला घेतला. तर घसताना काय होतं ना की आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या ओल्या होतील त्या आपण नेहमीच खाली काढून घ्यायच्या. आणि अशा ओटा मोकळा असेल ना तर किचन क्लिनिंग करायला खूप इझी जातं. तर बघा आता किचन क्लीन करताना सगळं छान घासून घेतलं आणि कॉर्नर्स देखील सुद्धा माझा घासून झालेला होता. आता जी ह्या साईडचं बेसिनच्या जवळचं ओटा आहे ना तो सुद्धा घासायला घेतला. तर घासताना ना काय करायचं, आपण थोडा ओटा ओला करून घ्यायचा आणि घासणीने छान असा घासून घ्यायचा. नंतर पाण्याने टाकून तुम्ही लगेचच इझिली क्लीन करू शकता. तुम्ही जर ओल्या कपड्याने म्हणा किंवा जर कोरड्या कपड्याने जर पुसणार असेल तर त्याच्याने काय होतं ना की कपड्याचे डाग त्यावरती राहून जातात आणि कपड्याचं जे खरगटं असतं ना ते देखील तसंच राहून जातं. त्यामुळे मग पाण्यानेच मी धुवून घेत असते. कितीही कंटाळा आला तरी पाण्यानेच मी ओटा धुवून घेत असते. अगदी सोपं पडतं आणि आपल्याला असं वाटतं पण मग ते काम अगदी सोपं पडतं. पाण्याने लगेच ओटा क्लीन होऊन जातो, वायपरने अगदी कोरडा होऊन जातो. तर त्यानंतर बघा माझं बोलता बोलता सगळं ओटा क्लीन करून झालेला होता. प्रत्येक कामाला मी एक टाईम ठरवलेला आहे. प्रत्येक ओटा म्हणा, गॅस म्हणा, भांडी म्हणा 5-5 मिनटं प्रत्येकाला देत असते आणि त्यामुळे ना मग अर्धा तासात आपलं किचन अगदी क्लीन होऊन जातं. तर आता बेसिंग घासायच्या अगोदर आपण काय करायचं ना की जो नळ आहेत आपला आणि त्यानंतर नळाच्या बाजूबाजूला जे काही टाईल्स आहेत किंवा जे आपलं म्हणजे जी नळी वगैरे आहे, पाईप आहेत ते सगळे आपण असे घासून घ्यायचे. आपण या गोष्टीचा रोज कंटाळा करतो आणि मग त्याने काय होतं ना की आपलं नळ म्हणा किंवा त्या आजूबाजूचे जे काय आहेत ना ते सगळं थगट यायला लागतं किंवा खराब व्हायला लागतं आणि जी चमक असते ना ती दिसत नाही. त्यामुळे मग रोजच्या रोज असं ना बेसिंग घासायच्या आधी अगोदर टाईल्स आणि नळावरती सगळं असं घासून घ्यायचं. त्यानंतर बघा हा जो कॉर्नर आहे जिथे मी माठ ठेवते तो माठाचा जो कडप्पा आहे तो सुद्धा मला घासायचा होता. तर असं नाही की तिथे माठ आहे म्हणून मग तो कंटाळा आलेला आहे उचलायचा वगैरे, तर कंटाळा न करता लगेचच मी माठ थोडा रिकामा होता त्यामुळे मग उचलून साईडला ठेवला आणि मग छान असा तो कडप्पा सुद्धा घासून घेतला. कारण तिथे आपल्याला माठ वगैरे ठेवायचा असतो त्यामुळे मग आपण स्वच्छता केलीच पाहिजे. स्वच्छता नसली तर मुंग्या वगैरे, झुरळ वगैरे, किडे वगैरे येणारच घरामध्ये. त्यामुळे अशी स्वच्छता जर आपल्या किचनमध्ये नेहमीच जर राहिली ना तर नेहमीच आपण आपलं आरोग्य किंवा आपण नेहमीच निरोगी राहू आणि स्वच्छ किचनमुळे ना आपल्याला सुद्धा चांगलं वाटत असतं. तर बघा आता माठाची जागा चांगली धुवून घेतली आणि माठ भरायला लावून दिला एकीकडे. माठ छान भरूस तर बेसिंग धुवायला घेतलं. तर नळावरती जे काही नळ वगैरे घासलेला होता सगळं धुवून घेणार आहे आणि जे आपलं लिक्विडची बॉटल असते ती सुद्धा छान घासणीने घासून घेतली. त्यावरती सुद्धा काही डाग वगैरे लागलेले असतात, स्वच्छ करून ठेवायची रोजच्या रोज. तर अशा काही सवयी आहेत ज्या मी रोज फॉलो करते आणि यामुळे माझं जे किचन आहे ना नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहण्यास मदत होते. तर बघा वायपरने सगळं क्लीन करून घेतलं, बॉटलसुद्धा धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट अशी की जे आपण कपडा वगैरे वापरतो, किचन ओटा क्लीन करायला जे कपडा वापरतो ना तर ते कपडा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे रोजच्या रोज. आणि तसाच जर आपण एका बाजूला जर सरकून किंवा ओट्यावर तसाच जर ठेवला ना त्या कपड्याचा वास यायला लागतो, घाणेरडा देखील वास येतो आणि उबट वास यायला लागतो. त्यामुळे ना रोज आपण तो कपडा आहे ना असा लिक्विडने किंवा घासणीने छान असा घासून घ्यायचा, हिसळून घ्यायचा नळाखाली, लगेचच कोरडा होऊन जातो आणि वास देखील राहत नाही त्या कपड्यावरती. त्यानंतर बघा कपडा वगैरे धुवून झाला आणि ओला कपडा घ्यायचा. आपल्या ओट्यावरती जे काही सामान असतं, मिक्सर म्हणा, रॅक म्हणा, मिठाची तेलाची बरणी म्हणा, या सगळ्या गोष्टी ना ओट्यावरती ज्या नेहमीच राहतात ना त्यांनासुद्धा असं रोज पुसून घ्यायचं आणि या गोष्टींना बिलकुलही कंटाळा करायचा नाही आणि या गोष्टींमुळेच आपलं किचन अगदी स्वच्छ राहण्यास मदत होते. तर मिक्सर छान पुसून घेतलं आहे, मिक्सरचा काना कोपरा मी छान पुसून घेते, खाली वरती काही चिकट वगैरे झालेला असेल तर असं पुसून घेते आणि मिक्सर ठेवायच्या अगोदरसुद्धा हा जो कोपरा आहे छान पुसून घेत असते. कारण काही सांडलेलं असेल तर परत एकदा ठेवायच्या अगोदर हे पुसून घेत असते. वायपरने वायफाय जे आहे त्याचं कनेक्शनसुद्धा इथेच असल्यामुळे ना त्यावरती सुद्धा खरकटं उडलेलं असतं, ते सुद्धा पुसून घेत असते. त्यानंतर बघा ही जी रॅक आहे ना ही मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि खूप छान आहे ती रॅक आणि मी अजून ही धुतलेली वगैरे नाही आहेत, खराब देखील होत नाही. अशी जर रोज पुसली ना तर लवकरात लवकर क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही. तर बघा या कॉर्नरला रॅक ठेवल्यावरती जी मिठाची आणि तेलाची बरणी आहेत ना जिचा आपण रोज वापर करतो, आपले हात चिकट, तिखट, तेलकट वगैरे लागतात तर ते हे रोज असं ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. म्हणजे आपल्या ज्या रॅकमध्ये जे आपण काही ठेवणार आहोत ना तर रॅक लवकर खराब होत नाही किंवा तेलाचे डाग
सांडल्याने देखील काही चिकट तेलकट होत नाही त्यामुळे. आणि ठेवताना त्याखाली तुम्ही एक पेपर वगैरे ठेवू शकतात, म्हणजे आपली रॅक लवकर खराब आणि धुण्याची वेळसुद्धा येत नाही. त्यानंतर बघा आता ज्या बॉटल्स होत्या त्या तिथे ठेवून दिल्या आणि अगदी किचन छान वाटायला लागला, प्रसन्न देखील वाटतं. असं किचनमध्ये तुम्ही जर असे काही छोटे छोटे प्लॅन्ट्स लावणार असेल, मनी प्लॅन्ट म्हणा, स्पायडर ट्री म्हणा, किंवा जे शोचे झाडं असतात आपल्याला ज्यापासून, आणि असं का आता भरपूर वेळा असं होतं ना की आपल्या आजूबाजूला आता सगळे बिल्डिंग्सच असतात, सगळे घरच असतात आणि आपल्या आजूबाजूला कोणतेही झाडं वगैरे राहिलेले देखील नाही आहेत. त्यामुळे काय होतं ना की आपल्याला ऑक्सिजन मिळण्यास, म्हणजे आपल्याला जे ऑक्सिजन मिळायला पाहिजे ना, तर आपल्याला त्या गोष्टींपासून आपण दूर होत चाललेलो आहोत. जसं की झाडं वगैरे आजूबाजूला पाहिजे, झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असतं आणि प्रसन्न देखील वाटत असतं. तर त्या गोष्टी या होत नाहीत. तर त्यामुळे काय करायचं ना, आपण घरामध्ये देखील झाडं वगैरे लावायचे, मनी प्लॅन्ट्स वगैरे किचनमध्ये असे काही छोटे छोटे प्लॅन्ट्स लावायचे, ते बघून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. अशा गोष्टी नेहमीच मी करत असते. त्यानंतर बोलता बोलता छान असं बाहेरचं जे वातावरण होतं ना, दुपारचं वातावरण इतकं छान झालेलं होतं ना पावसाचं, आणि त्यामुळे मला किचनमध्ये काम करायला अजून उत्सुकता येत होते. तर छान असं थंडावा पडलेला होता बाहेर आणि हवासुद्धा सुटत होती. तर बघा माझं सगळं खिडकीमध्ये म्हणा किंवा ॲक्वागार्डचं सगळं आजूबाजूचा क्लिनिंग तुम्हाला दाखवलेलीच आहेत. कसं वाटलं माझं किचन क्लिनिंग? तर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट देखील करा. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघतात पण कमेंट करायला विसरून जातात, किंवा एक कमेंट केल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मोटिवेशन वाटत असतं आणि खूप मेहनत देखील लागत असते. तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. तर आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.